कोल्हा आणि कावळा. कोणे एकेकाळी एक असं जंगल होतं जिथे फक्त प्राणीच राहत असत आणि लोक कधीच जात नसत. प्राण्यांमध्ये मतभेद असूनही ते शांततेने एकत्र राहायचे. त्या सगळ्यांमध्ये विशेष असे गुण होते. उदाहरणार्थ, माकड खोडकर होते, खारुताई भित्री होती, सिंह धाडसी होता, चिंकारा वेगवान होता, कासव आळशी होतं, कोल्हा कावेबाज होता आणि मधमाशा मेहनती होत्या. जंगलातील कुठल्याही पशूंचे आणि पक्ष्यांचे गर्विष्ठ कावळ्याशी मात्र पटायचे नाही. कावळ्याला त्याचं जेवण इतर प्राण्यांसोबत वाटण्यास कधीच आनंद वाटला नाही. कधीकधी तर तो इतर प्राण्यांचे अन्न चोरून पळूनही जात असे. सर्व प्राणी या लोभी कावळ्याबद्दल चर्चा करत होते की कसा त्याला धडा शिकवायचा. कोल्हा सगळ्यात हुशार आणि चतुर असल्यानं पहिले बोलला. तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. मी त्या स्वार्थी कावळ्याला असा काही धडा शिकवेन की तो पुन्हा गर्विष्ठपणा करूच शकणार नाही. एके दिवशी कावळा खरंच भुकेला होता. तो उंच उडाला आणि अन्नाच्या शोधात लागला. काही वेळ उडाल्यावर तो जवळच्या वस्तीत पोहोचला. त्याला तिथे काही अन्न सापडेल याची खात्री होती. आणि खरंच त्याला घराच्या एका खिडकीत चीजचा मोठा तुकडा सापडला. मी इथे चीज खावे का? नाही, ही चांगली कल्पना नाही. ते सुरक्षितही नाही. त्यापेक्षा मी हे चीज जंगलातच नेतो आणि तिथे आरामशीर याचा फरशा पाडतो. दुरून पाहत असताना कोल्ह्यानं कावळ्याच्या तोंडातून चीज काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कोल्हा ज्या झाडावर कावळा बसला होता त्या झाडाजवळ गेला. त्यावेळेस कावळा त्याने फांदीवर ठेवलेल्या चीजला खात बसला होता. कोल्ह्यानं चीज पाहिल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते कसे मिळेल याची योजना तो करू लागला. मला चीज फार आवडते. मला वाटते आज माझा नाश्ता तर मिळाला मला. पण ते चीज कसे मिळू? तो विचार करत राहिला आणि करत राहिला. थोड्या वेळानं कोल्हा झाडाखाली उभा राहिला आणि कावळ्याला म्हणाला, कसा आहेस माझ्या मित्रा? तू काय खात आहेस? मी असे काही अगोदर बघितले नाहीये. ते याला चीज म्हणतात. मनुष्य हे खातात. मला चवीबद्दल उत्सुकता आहे. तू कृपा करून मला थोडंसं देऊ शकशील का? शक्यच नाही. हे चीज आणण्यासाठी मला किती लांब उडून जावं लागलं हे तुला माहितीये का? मग काय झालं? एक दिवस मी पण माझे जेवण तुझ्यासोबत वाटील आणि तेव्हा आपण सारखे होऊ. मी का तुझं ते घाणेरडं अन्न खाऊ? हे चीज अगदी अनोखे आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते शोधू शकत नाही. तो कितीही आणि काहीही बोलला तरी कोल्ह्या कावळ्याला जेवण वाटायला लावू शकला नाही. कोल्हा हुशार होता, पण कावळाही तितकाच हुशार होता. त्यामुळे यावेळी कोल्ह्याने दुसरी कल्पना लढवली. जशी तुझी इच्छा, खा तूच ते चीज. मला नकोच. पण कमीत कमी मला जवळ येऊन त्या अनोख्या चीजला बघू तर दे, जे तुला मला मुळीच द्यायचं नाहीये. जेव्हा कोल्ह्यानं झाडाकडे यायला सुरुवात केली तेव्हा कावळ्यानं घाबरून चीज पकडलं आणि दुसऱ्या झाडाच्या फांदीवर उडून गेला. आता कोल्हा परत कावळा बसलेल्या झाडाखाली गेला. पण कावळा काही त्याचं अन्न द्यायला मुळीच तयार नव्हता. यावेळेस मात्र कोल्ह्यानं पुरेपूर विचार करून एक नवीन योजना आखली. कावळ्याची सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे? तो संकोची आणि भंपक आहे. कदाचित मी याचाच फायदा घेऊन ते जेवण त्याच्याकडून मिळवू शकतो. अरे मित्रा, तुला माहित आहे का की मी मूळ कशासाठी इथे आलो होतो ते? तोंडातील चीज खाली पडू नये म्हणून त्याने चोच न उघडताच चौकशी केली. काय? राजा सिंह म्हणाला होता की तू छान गातोस, पण मी तुझा आवाज कधीच ऐकलेला नाही. आणि मी असंही ऐकले आहे की तू जेव्हा गातोस तेव्हा तुझ्या सभोवतालचे प्राणी मंत्रमुग्ध होऊन जातात. हे ऐकून कावळ्याने आपली पंख फडफडावली आणि त्याला खूप आत्मविश्वासही वाटू लागला. तू माझ्यासाठी गाशील का?
कोल्ह्याच्या छान बोलण्याने कावळा खूप खुश झाला. आता एखादे गाणे होऊनच जाऊ दे, म्हणजे तुझा अप्रतिम आवाज ऐकून मी माझ्या मित्रांना तसं सांगूही शकेन. कोल्ह्यानं शेवटी कावळ्याची कमकुवत बाजू शोधून काढलीच. आणि शेवटी फुशारकीखोर कावळ्याने आपली चोच उघडताच त्याच्या तोंडातील चीज खाली पडलं आणि कोल्हा तिथे ते घ्यायला थांबला होताच. कावळा अवाक आणि स्थिर झाला. आता हेच बघ, तुझं सुंदर चीज तर पडलं ना माझ्या तोंडात, आणि मित्रा काय सांगू, त्याची चव अगदी अप्रतिम. कावळ्याच्या गर्वामुळे आणि मतलबीपणामुळे त्याने कोल्ह्यापुढे आपले जेवण गमावले. तर प्रिय मित्रा, आपण काय शिकलो? तुम्ही स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजू नका. तुम्ही ऐकता त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी सर्वोत्तम आहे अशी बढाई मारू नका. आणि हे विसरू नका की आपल्यापेक्षाही जगात नेहमीच उत्कृष्ट मेंदू असतात. कोल्ह्यानं आपले म्हणणं पूर्ण केले आणि तो दूर घनदाट जंगलात निघून गेला. त्या दिवसापासून कावळ्याने गर्विष्ठ आणि स्वार्थी वागणे बंद केले. त्याचे यानंतर इतर प्राण्यांशी नेहमीच चांगले संबंध राहिले आणि तो त्याचे अन्नही आता वाटून घेऊ लागला. गोष्ट संपली.